आहेत आणि शिवसेना, भाजप आणि रिपाई आम्ही तीनही पक्ष एकत्र मिळून नक्कीच ह्या वॉर्डावरती महायुतीचा भगवा झेंडा आम्ही फडकवत आहोत। अतिशय चांगलं वातावरण आहे। यापूर्वी देखील शाखा भेटीच्या निमित्ताने मी इथे जेव्हा माझी भेट झाली होती त्याच वेळेस लक्षात आलं की हा आपला महायुतीचा एक स्ट्रॉंग वॉर्ड आहे आणि इथे नक्कीच आपला उमेदवार निवडून येईल आणि चांगलं वातावरण आहे। सर, ही लढत ठाकरे ब्रँडसोबत आहे, कारण की ठाकरे ब्रँड पहिल्यांदा एकत्र लढत लढणार आहे, पण आज त्यांचा जाहीरनामा हा या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे। दोघे बंधू एकत्र येत शिवसेना भवनमध्ये जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनला जाणार। मला वाटतं ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला होता आणि उठाव केल्याच्यानंतर ज्यावेळेला महायुतीची पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्या दरम्यान माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं एक भाषण झालं होतं। ते भाषण आपण आवर्जून ऐकावं। माननीय उद्धवजींसोबत कुठलाही नेता का टिकत नाही, का राहत नाही, शिवसेनेमधनं मोठमोठे नेते शिवसेना का सोडून जात आहेत, ह्याचं मूळ कारण आणि ह्याचा सर्वात मोठा दोष हा उद्धवजींचा आहे असं राजसाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं। म्हणजे मी स्वतः पक्ष सोडून गेलो, हे उद्धवजीमुळे सोडून गेलो, नारायण राणेसाहेब पक्ष सोडून गेले तर उद्धवजीमुळे सोडून गेले, एकनाथ शिंदेसाहेब पक्ष सोडून गेले तर उद्धवजीमुळे सोडून गेले, ह्या टीका माननीय राजसाहेबांनीच केल्या होत्या। आज त्यांचं एकत्र यायचं कारण फक्त आणि फक्त मुंबईची महानगरपालिकेची सत्ता आहे, दुसरं काहीही नाही। ठीक आहे, सत्तेकरता आपण एकत्र येतो पण सत्तेकरता आपण खोटं बोलत नाही। त्यांनी जे आता रेटून बोला पण खोटं बोला। मला वाटतं मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, मुंबई गुजरातींच्या हातामध्ये जाणार हा खोटा अजेंडा मराठी माणसांना भडकवण्यासाठी त्यांनी सेट करायचा प्रयत्न करते। परंतु आता मराठी माणूस काय भुलणार नाही, त्यांना सत्य माहिती आहे। मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महायुतीच्या सरकारने जे काही मुंबईकरांकरिता निर्णय जाहीर केले ते ऐतिहासिक निर्णय आहेत। म्हणून मला वाटतं जनता ही विकासासोबत राहील, ह्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही। सर, रोड असेल किंवा इतर जे निर्णय आहेत ते आम्हीच घेतले असा दावा जो आहे तो मात्र आदित्य ठाकरे करतायत। त्यांनी प्रेझेंटेशन केलं, आम्ही काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात ते काय करतील हे दाखवण्याचा प्रयत्न केला। बघा, प्रेझेंटेशन तर मला वाटतं एक जोक होता। म्हणजे ते दोघेही तरुण नेते म्हणून काय समजवायचा प्रयत्न करतो, काय सांगायचा प्रयत्न करू हे त्यांच्याही देखील उमेदवारांना कळलेलं नाही आहे। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्पष्ट केलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील स्पष्ट केलं, कोस्टल रोड हा खरं तर होण्याकरिता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जो पाठपुरावा केला मला वाटतं त्याचा तोड नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग केली, ज्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरामुळेच कोस्टल रोड होऊ शकला, नाही तर ह्यांच्या हातामध्ये 25 वर्ष सत्ता असताना का कोस्टल रोड झाला नाही। संकल्पना तर ही 20 वर्षापूर्वीची होती। म्हणून मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी असेल केलेल्या कामांचा स्वतः श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत, पण याच्यामध्ये यश मिळणार नाही। मुंबईकरांना माहिती आहे कोणी मेहनत घेतली। मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती इतिहासामध्ये सर्वात जास्त काम हे महायुती सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे, इतिहासामध्ये मुंबईच्या। आणि म्हणून मला वाटतं केंद्र सरकारकडून निधी आणणं आणि राज्य सरकारच्या निधीचा पुरेपूर योग्यरित्या उपयोग करणं, ह्या पद्धतीने मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती मेट्रो असेल, त्यानंतर आपलं रोडचं वाईडनिंग असेल, जे काही मुंबईचे हाऊसिंगचे प्रकल्प रखडले होते ते असतील, या सगळ्यांवरती जो भर दिला आहे तो इतिहासामध्ये सर्वात जास्त काम झालेलं आहे। शिवसेना जे आहे ती कागदावर आहे, धनुष्यबाण जरी उचलून समोरच्याला दिला असला तरी बाण माझ्याकडे आहे असं उद्धव ठाकरे। मला वाटतं बाण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या वक्तव्यावरती एकच उत्तर आहे, माननीय बाळासाहेबांचा ठाकरे विचाराचा बाणा हा आमच्याकडे आहे, ह्याला एकच उत्तर आहे। आणि विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं ना, त्यानंतर काय आता ग्रामीण भागामध्ये नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, ह्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगराध्यक्ष यावेळेला आम्ही निवडून आणलेले आहेत। कारण एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी आणि ग्रामीण भागामधल्या जनतेने विश्वास ठेवलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं मुंबईत देखील त्याचीच आपल्या प्रचिती पाहायला मिळेल। विशेष करून कोकणातले निकाल हे आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही। मुंबईमध्ये कोकणवासियांचा मोठा प्रभाव आहे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये जे निकाल लागलेत आता मागच्या ह्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता महायुतीने आणि शिवसेनेने कोकणामध्ये मिळवलेली आहे। आणि अशा वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये देखील 21-0 आम्ही केलेला आहे। मला वाटतं अशा वेळेस कोकणवासी देखील हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत, कोकणवासियांमधल्या शिवसेने देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे। खरी शिवसेना धनुष्यबाण हे आमचे चिन्ह जरी असले तरी सुद्धा आमच्याकडे माननीय बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्यांच्याकडे काँग्रेसचे विचार आहेत। आता ज्या प्रकारे दानवे यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केली आहे, त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांनी डोळे वटारले तर शहांचे पाय जे आहे ते काही लोकांना दाखवावे लागतात
मतदानवींना कोण महत्त्व देत आहे, ते मागची विधान परिषदची निवडणूक कशी निवडून आले होते हे त्यांना जरा प्रायव्हेटमध्ये विचारा. माननीय एकनाथ शिंदे साहेब नसते, माननीय रामदासभाई नसते तर अंबादासांनी आमदार देखील झाले नसते. आणि ही वस्तुस्थिती त्यांना देखील ज्ञात आहे. आणि मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून पत्रकार परिषदेमध्ये टीका करण्यापेक्षा ग्राउंड लेवलवरती उतरा आणि पहा. महायुतीची स्थिती तुम्हाला काय वाटते ज्या पद्धतीने आता? योगेश कदम बोलत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.